मुखेड येथे थोड्याच दिवसात रेल्वे आंदोलन पेटणार. व्यापार व दळणवळणाच्या सुविधेसाठी अनेक दिवसांपासून बोधन, बिलोली ते मुखेड मार्ग, लातूर रोड नवीन रेल्वे सुरू करण्याची मागणी केली जाते. पण प्रत्यक्षात मात्र या मागणीला आता वेग आला असून मुखेड येथील सामाजिक, राजकीय सर्व कार्यकर्ते, व्यापारी व पत्रकार मिळून दिनांक 17 मार्च रोजी मुखेड विश्रामगृह येथे एक विशेष बैठक घेऊन सर्वानुमते लातूर रोड, मुखेड, बिलोली बोधन रेल्वे संघर्ष समितीची स्थापना केली असून रेल्वे संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी दिलीप सावकार कोडगिरे तर सचिवपदी ज्ञानेश्वर डोईजड यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष बाबू सावकार देबडवार हे होते. तर प्रमुख उपस्थितीत अरुण शेठ महाजन, डॉक्टर माधव पाटील उचेकर, मल्लिकार्जुन एकाळे, बालाजी बंडे, विठ्ठलराव इंगळे, सल्लागार म्हणून ॲडव्होकेट सुनील पौळकर, डॉक्टर श्रावण व्यापणवाड, ॲडव्होकेट विजय कोत्तापल्ले हे होते. यावेळी कार्याध्यक्ष म्हणून डॉक्टर व्यंकटराव सुभेदार तर उपाध्यक्ष म्हणून दत्तात्रय चौधरी, संभाजी पाटील उंदीकर, असद बलकी, श्रीमती अलका चिद्रे, सहसचिवपदी म्हणून सचिन देबडवार, सुधाकर जाधव, कोषाध्यक्षपदी अण्णासाहेब जाहिरे, संघटक शेखर पाटील, शिवशंकर पाटील कलंबरकर, सहसंघटक सुनील तरगुडे, अविनाश देशमुख तर प्रसिद्धी प्रमुखपदी विठ्ठल पाटील येवतीकर, अनिल कांबळे, बबलू मुल्ला, नामदेव श्री मंगले तर सदस्य म्हणून संजय मुक्कावार, सुभाष जांभीकर, शादुल होनवडकर, संजय यलंबाड, गोविंद वाडेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या बैठकीस नामदेव जाधव, हरिदास सूर्यवंशी, मारुती जांभीकर, पद्माकर पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते, पत्रकार, व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुखेड रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने लवकरच बोधन, बिलोली, नायगाव व चाकूर रेल्वे संघर्ष समितीच्या कार्यकारिणीची निवड करणार असल्याचं डॉक्टर व्यंकटराव सुभेदार यांनी सांगितलं आहे. हा नवीन रेल्वे मार्ग झाल्यास दळणवळणाच्या सोयी सुविधेला चालना मिळणार असून व्यापार व उद्योगधंदे वाढवून या मार्गावरील शहराचा निश्चितच विकास होणार आहे. यासाठी मुखेड रेल्वे संघर्ष समिती आता कामाला लागली असून नुकतेच रेल्वे संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार डॉक्टर तुषार राठोड यांची भेट घेऊन त्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे नवीन रेल्वे मार्गाची मागणी केली आहे. यावेळी आमदार डॉक्टर तुषार राठोड यांनी लवकरच या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांना भेटून रेल्वे मार्गाची मागणी मंजूर करून घेऊ असं आश्वासन दिलं. तर दुसरीकडे मात्र नांदेडचे खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी लोकसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करून बोधन ते बिलोली, मुखेड मार्ग, लातूर रोड या नवीन रेल्वे मार्गाची मंजुरीची मागणी केली आहे. सह्याद्री न्यूजसाठी मुखेड येथून विठ्ठल पाटील यांचा खास रिपोर्ट. रवींद्र चौहान. धन्यवाद अध्यक्ष महोदय. लातूर रोड, जळकोट, मुखेड, बोधन या रेल्वे मार्गासाठी मी आज या ठिकाणी बोलण्यासाठी उपस्थित आहे. महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्य या दोन प्रमुख राज्यांना जोडणारा हा मार्ग आहे. व्यापार आणि रोजगाराच्या दृष्टीने महत्त्वाचा मार्ग समजला जातो. मराठवाडा व तेलंगणाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा मार्ग आहे. तरी माननीय मंत्री महोदयांना मी विनंती करतो की या मार्गाला लवकरात लवकर मंजुरी द्यावी आणि निधी वितरित करावा.